जय महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमामध्ये एका अर्थानं बघितलं रणसंग्राम महानगरपालिकेच्या या कार्यक्रमाच्या विशेष कार्यक्रमामध्ये एका अर्थानं आज आपण आलो नागपुरात। आणि नागपूर म्हणजे एका अर्थानं बघितलं असेल तर देशाच्या आत्मा, नागपूर म्हणजे संत्रानगरी ही उपराजधानीकडे संपूर्ण देशाचे एका अर्थानं लक्ष असतं, कारण की वेगवेगळ्या वैचारिक याच्यानं नागपूरला बघितलं जातं। संघभूमी, दीक्षाभूमी म्हणून आणि एका अर्थानं गोंडवानी भूमी म्हणून नागपूरला बघितलं जातं। आजच्या या रणसंग्रामच्या कार्यक्रमात आपण बघितलं असेल तर माझ्यासोबत मनसेचे जे उमेदवार आहेत, शहर अध्यक्ष आहेत चंदू लाडे आहेत, यासोबत भाजपचे ज्यांची सत्ता अनेक वर्ष राहिली असे अविनाश ठाकरे आहेत, गौतम गानारे काँग्रेसचे आहेत, यासोबत विक्रम राठोड जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून आहेत, यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत पवार हे दिग्गजी नेते आहेत। आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत। मी आहोत तेजस मोहतुरे आणि आपण सर्वप्रथम जेव्हा भाजपकडे, कारण की भाजपची सत्ता राहिलेली आहे, काय सांगाल अविनाश भाऊ, भाजपची सत्ता राहिलेली आहे, मात्र विरोधकांचं असं म्हणणं आहे की कामं नागपुरात झाले नाही, अनेक प्रोजेक्ट नागपुरात आले, मात्र आजही उपेक्षित नागपूर आहे। कसं बघता याकडे? असं आहे की विरोधकांचे डोळे बंद आहेत, त्यांची गांधारी झाली आहे, डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे, त्यामुळे त्यांना विकास दिसत नाही, जनतेला दिसतो। म्हणून विधानसभा आणि लोकसभेमध्ये प्रचंड बहुमताने त्यांनी निवडून दिलेलं आहे। लिहून ठेवा, यावेळेला नागपूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचे 121 पेक्षा जास्त हे नगरसेवक निवडून येणार आहे आणि महापौर आणि सर्वच्या सर्व पदं हे महायुतीकडे राहणार आहे। महायुतीकडे सर्व पदं राहणार आहे, कारण की कसं बघताकडे महायुतीकडे युती राहणार आहे असं बोलतात। काँग्रेसची काय प्लॅनिंग आहे? आता त्यांना काय, त्यांची 2002 पासून सत्ता होती भारतीय जनता पार्टीची नागपूर महानगरपालिकेवरती, बरोबर आहे, पण त्यांना असं वाटतं की पुन्हा आम्हालाच पाहिजे आहे ना। इथे दलित वस्तीमध्ये का अन्याय होऊन राहिला तुम्हाला माहीत आहे का? मी स्वतः उमेदवार आहे प्रभाग 35मधनं, गौतम गानार। आमच्या जोगीनगर 85 प्लॉटमध्ये एवढ्या दलित वस्तीमध्ये एवढी घाणेरडी दुर्दशा आहे की तिथे लोक जनावरसारखे राहतात। मी काल तिथं दौरा घेतला असता, तिथले माजी उमेदवार आणि माजी नगरसेवक आपले संदीप भाऊ गवई एवढ्या मोठ्या प्रमाणातले ते मोठे व्यक्ती आहे का तिथे येऊन सुद्धा नाही पाहत। तिथले लोक फोन करतात तर ते म्हणतात की मी राजस्थानला आहे, मी मुंबईला आहे, आणि तिथे जर तुम्ही पाहिलं तर लोकांच्या घरामध्ये गटरचं पाणी आतमध्ये येतं। आपल्यासोबत युबीटी आहे, बाळासाहेब ठाकरे गट जर बघितलं असेल तर मागील वेळी 2 उमेदवार एका अर्थानं निवडून आले नगरसेवक, आज विभाजन झालेलं आहे, किती निवडून येईल? कारण की काँग्रेसने आपल्याला दूर केलेला आहे। सर्वप्रथम आमचा गट नसून आमचा हा शिवसेनाचा पक्षच आहे, आणि नागपूरमध्ये आता जे वातावरण भारतीय जनता पक्षाने तयार केलेलं आहे, सगळीकडे वातावरण दूषित झालेलं आहे। नागपूरमध्ये क्राईम वाढलेला आहे, सगळे यंगस्टर हे बेरोजगार झालेले आहे, ड्रग्सचं प्रमाण वाढलेलं आहे। नागपूरचे स्थानिक मुख्यमंत्री आहे देवेंद्र भाऊ, परंतु नागपूरकडे कुठल्याच प्रकारचं जे लक्ष पाहिजे ते नाही आहे, त्याच्यामुळे नागपूरची जनता खूप नाराज आहे। आणि येत्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमच्या शिवसेनेचे जास्तीत जास्त संख्याबळ आमचं महानगरपालिकेमध्ये असणार आहे। राष्ट्रवादीची कुठेतरी भाजपने बोडवण केलेली आहे, आपल्याला ही वाटा दिलेला नाही, बोडवण केली आहे आपली। कशाबद्दल? आपल्याला जर बघितलं तर उमेदवारच दिले नाही, महायुती सोबत राहू असं बोललं, मात्र बोडवण केलं असं वाटत आहे। 87 उमेदवार उभे केले ना, कोणत्या पक्षाजवळ इतके उमेदवार आहे? भारतीय जनता पक्षानंतर काँग्रेसनं 3ऱ्या नंबरवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। आमची घड्याळ ही तर प्रत्येकाच्या घरी घरी गेली आहे ना। आम्हाला जर आम्ही युती केली असती तर किती लोक मिळाले असतात? 4 सीटामध्ये काय झालं असतं? आज 87 मध्ये कमीत कमी 20 लोक निवडून येणार आहे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादावर विश्वास ठेवणारी जनता आहे। आज महाराष्ट्राची जनता येणाऱ्या दिवसात हे अजितदादांना या देशाचा मुख्यमंत्री पाहतात। मनसेकडे जाऊ आपण। चंदूभाऊ लाडे शहर अध्यक्ष आहेत, आंदोलन म्हणून त्यांची भूमिका आहे, काय मनसे एंट्री करणार का? 100% मनसे या महानगरपालिकेच्या निवडणुकीत एंट्री करणार आहे। आणि मला कोणाबद्दल बोलायचं नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी भूमिका आहे ती भूमिका अशी आहे की फक्त सिमेंट रोड आणि ब्रिज बनवल्याने विकास नाही होत। आतील वस्त्यांमध्ये, आतील घरात जेव्हा गेलं तर परिस्थिती एवढी बिकट आहे। आपण 24/7चा प्रोजेक्ट आणला, OCW कंपनीला पाण्याचं काम दिलं, 24 तास प्रत्येक घरी पाणी जाईल असं म्हटलं, पण आज अर्धा तास 1 तासाच्या वर पाणी येत नाही, अशुद्ध पाणी आहे। आणि हे लोक रोड बनवतात, त्या रोडामध्ये एवढा भ्रष्टाचार असते की 10व्या दिवशी त्या रोडाला खड्डे पडतात। तर त्याही गोष्टीकडे लक्ष देणं, पाण्याचे बिलं वाढलेले आहे, इलेक्ट्रिकचे बिलं वाढलेले आहे, त्याच्यामुळे या गोष्टीकडे बेसिक लेवलवर कोणी लक्ष। आपण भाजपकडे जाऊया। भाजपचे कार्यकर्ते आहेत,
देवाभाऊचा नागपूर आहे, यंदा हॅट्रिक मारणार का? नागपूर हा देवाभाऊचा आहे, त्यामुळे यावेळी हॅट्रिक होणार का महानगरपालिकेत? नक्की हॅट्रिक होईल. एवढं डेव्हलपमेंट केलेलं आहे बीजेपीनी, नक्की होईल. 100% हॅट्रिक होईल. देवेंद्र भाऊ आगे बढ़ो. हॅट्रिक होणार. काँग्रेस आहे, काँग्रेसकडे जाऊ आहे. अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे महानगरपालिकेवर, मात्र जर बघितलं असेल तर विकास झालेला नाही. भाजपने आपल्या काळात विकास केला असं भाजपचं म्हणणं आहे. आप मुझे बताइए, इनका विकास किसका है? किसका विकास है? विकास जनता का होना चाहिए, विकास लोगों का होना चाहिए. इन्होंने बड़े बड़े पूंजीपतियों का विकास किया है, इन्होंने खुद का विकास किया है. तुमची बंद सत्ता महानगरपालिकेवर होती, मग का नाही केलं विकास? आज जो ये खड़े हैं कांग्रेस के प्लेटफॉर्म पे खड़े हैं. इन्होंने सिर्फ बड़े लोगों का प्लेटफॉर्म बनाया. मैं जिस मतदार संघ में रहता हूँ देवेंद्र फडणवीस का है. अगर ये बोलते आज हम चुनाव में विकास करेंगे तो 20 साल से इनका अंदर क्या कर रहा था? इनकी 20 साल से इनकी सत्ता. अजित दादाकडे जाऊ आहे. माधुरीताई पालीवाल आपल्यासोबत. लाडकी बहिणाचा विकास झालेला आहे का? नागपूरमध्ये जर बघितलं असेल तर विकास झालेला आहे असं भाजपचं म्हणणं आहे. आणि एकंदरीत बघितलं तर विकास झालेला आहे. सत्ता राहिली आहे, तुम्ही सत्तेपासून दूर राहिले महानगरपालिका. मी तर म्हणेल की एकमेव राष्ट्रवादीच असा अजितदादांचा पक्ष आहे की ज्यांनी 52 महिलांना उमेदवारी देण्याचं काम केलं असेल तर फक्त अजितदादांनीच केलंय. तुम्ही भाजप आली, तुम्ही काँग्रेस पाहिलं, तुम्ही मशाल पाहिलं. एकमेव अजित पवार महाराष्ट्रातला असा नेता ज्यांनी 52% महिलांना तिकीट दिलेली आहे. लाडकी बहिणीमुळे अजितदादा हे लाडकी बहिणी योजना सक्षमपणे फक्त ना फक्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारच राबवतात. आपल्याला सत्तेपासून दूर ठेवलेलं आहे. काँग्रेसने आपल्यासोबत बोडवण केली आहे एका अर्थानं, कारण की आपण सोबत नाही आहे. कसं आहे मध्ये काँग्रेसला जे करायचं त्यांनी केलं आहे, पण तुम्हाला सांगतो लाडकी बहिणीला 111 रुपयाचा सिलेंडर वाढवला नरेंद्र मोदींनी. नवीन वर्षाच्या गिफ्ट या लाडकी बहिणीला भेटलाय. यांना विचारा यांच्या घरचं चूल पेटते का? यांना विचारा यांच्या घरचं किराणा होते का? यांना विचारा यांच्या घरच्यात तेल मिळू शकते का? हे पैशाचे आम्ही देऊन फक्त यांना सत्ता घेतलेली आहे. अजित पवार काल म्हणे 70,000 कोटीचा आरोप माझ्यावर लागला म्हणे. त्या भाजपने मला सोबत घेतलं म्हणे. मी मागच्या सरकार आता सरकारमध्ये आहे म्हणे. आणि हे करप्टेड पार्टी आहे पूर्ण. यांना फक्त पैसा. मनसेचा इंजिन हा काम करेल का नागपूर महानगरपालिकेत? कारण की खाता खोलेल का? कारण की भाजप जर बघितलं असेल तर आक्रमक आहे सगळे. आमच्या इंजन सुसाट डावेल, चलेगा इंजन उडेंगी धूल, ना रहेगा कमल, किती येतील मग? ना रहेगा पंजा, ना रहेगा कमल का फूल. आणि महत्वाचा विषय म्हणजे सत्ताधारी पक्षातले लोक आहे, राष्ट्रवादी असो किंवा भाजप असो, हे कोणाच्या विरुद्ध कोण लढत आहे आणि कुठे कोणाच्या विरुद्ध उमेदवार टाकताय, कोणी कोणाच्या सांगायला तयार नाहीये. पण आम्ही हे एकटा लढतोय आणि एकट्याच्या भरोशावर पूर्ण इंजन आम्ही सुसाट धावू. आपण बघितलं तर भाजपचे सुद्धा येते आहे. भाजपकडे जाऊया. अनेक मेट्रो आपण जर बघितलं असेल नागपुरामध्ये अनेक विकास कामं झालेले आहेत. असं असताना आजही पाणीपट्टीमध्ये बघितलं असेल तर जो कर आहे तो नागपूरकरांना भोगावा लागत आहे. उत्तर नागपूर असेल या ठिकाणी जर बघितलं असेल तर जेव्हा पावसाळ्यामध्ये मोठा त्रास होतो, हे का बरं भाजप करत नाही? असं आहे की अनेक वस्त्या या 30-40 वर्षापासून बनलेल्या आहेत. तिथल्या गटर लाईन खराब झालेल्या आहेत. काळीची जमीन होती, पण त्याच्यावर काहीतरी उपाय, म्हणजे समस्या नाही असं आम्ही म्हणणार नाही. प्रत्येक समस्येवर उपाय हा असतो आणि त्याच्यावर उपाय म्हणून आता अमृत योजनेच्या माध्यमातून आम्ही मोठं सिव्हर लाईनचं नेटवर्क बनवत आहे. STPची व्यवस्था करून सगळं पाणी नाग नदीमध्ये फिल्टर्ड पाणी जाऊन ते शहराच्या बाहेर जाईल याची व्यवस्था करतोय. आणि मला अपेक्षा आहे की येत्या 1-1.5 वर्षामध्ये पूर्ण होईल. आणि समस्या नाही आहे असं कोणी म्हणणार नाही, समस्या आहेत, पण त्या समस्याचे सोल्युशन सुद्धा सुरू आहे. 30-40 वर्ष जुन्या वाचल्या असल्यामुळे त्या समस्या आलेल्या आहेत, त्याच्यावर आम्ही पूर्णपणे मार्ग काढून समोर जातो. एका अर्थानं बघितलं असेल तर नाग नदीच्या पाणी हा गोसेखुर्दमध्ये चाललेला आहे आणि त्याचा त्रास भंडाराकरांना होत आहे. का आपण आंदोलन करत नाही? कारण की आपले काँग्रेसचे मोठे नेते राहिलेले आहेत. आमचं आंदोलन हे रस्त्यावरती उतरू करतो, पण आमचं आंदोलन दाबल्या गेलं जाते. आमच्यावर दबाव टाकले जाते. आजही नागपुरात जर पाऊस आला, तुम्ही बघितलं असेल नागपुरात पाऊस आला, अख्खा नागपूर डुबून गेलं होतं. लोकांच्या गाड्या, कितीतरी गाड्या डुबल्या होत्या. लोकांच्या घराघरात पाणी गेलं होतं आणि त्या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. यांनी सिमेंटचे रोड बनवले, पण ते त्यांचं नियोजन नव्हतं. आणल्या गाड्या टाकलं सिमेंट. महानगरपालिकेचे बगीचे जर बघितलं असेल तर आज अवस्था जर बघितलं बिकट आहे. अशा असताना उद्धव ठाकरे कधी आक्रमक होताना दिसत नाही. भाजपने केलेलं काम जे आहे तेच मिरवण्याचं काम शिवसेना करत आहे. नाही, नागपूरच्या महानगरपालिकेतले जेवढे काही गार्डन आहे तिथे फक्त आता दारूच्या पार्ट्या सुरू आहे.
भारतीय जनता पक्षाने ते गार्डन आपल्या हद्दीत ठेवलेले आहे आणि त्यांचेच कार्यकर्ते ते पार्ट्या करून राहिले, ही वास्तविकता आहे. नागपूरमध्ये अनेक प्रकारच्या समस्या असताना हे फक्त गावेरीमध्ये राहून फक्त विकासाचा फुगा दाखवून या नागपूरच्या जनतेला कुठेतरी भ्रमित करत आहे. भारतीय जनता पक्षाने कुठेतरी आता बंद केलं पाहिजे. याच्यात भारतीय जनता पक्षाची सुद्धा बदनामी होऊन राहिली आणि नागपूरच्या संत्रा नगरीची बदनामी होऊन राहिलेली आहे. फक्त दाखवणे आणि करणे याच्यात खूप फरक येऊन पडलेला आहे. जेवढे काही नगरसेवक होते सगळे गायब झालेले होते, आता एकदम बेडका जसे बाहेर निघतात तसे बाहेर निघालेले आहे. नागपूरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा अवतार झालेला आहे. भारतीय जनता पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही म्हटलं की बा या कुत्रेचं कसं करायचं, तर त्यांचं म्हणणं असं आहे की हे कुत्रे पकडायचं काम आमचं आहे का, तर मग कोणाचं आहे. आपण एका अर्थानं भाजपसोबत सत्तेमध्ये अशा असताना कुठंतरी अनेक प्रश्न कायम आहेत. अजित पवार गट कधी समोर दिसत नाही, महानगरपालिकेमध्ये आंदोलनाच्या भूमीत कधीच दिसत नाही. अजितदादा पिंपरी चिंचवड त्या भागामध्ये, पुण्या भागामध्ये तर ऑलरेडी करूनच राहिले. कारण की तिन्ही ठिकाणच्या महानगरपालिका ह्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्याच पाहिजे म्हणून ते पूर्ण मेहनत तिथं करत आहेत. तिथे त्यांनी कामं केलेली आहेत त्या भागामध्ये, काही आजपासून कामं थोडी करत आहे. आज जे तिथं प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं काम माननीय अजितदादा पवार तिथे करतच आहेत. मनसे खाता खुलणार का, कारण की भाजप जे आहे ते सक्षम आहे, भाजपसाठी पोषक वातावरण सध्या आहे. कसं वाटतं आपल्याला? भाजपसाठी पोषक वातावरण नाही आहे, कारण सर्व ग्राउंड लेवलची जी लोक आहेत ती त्रासलेली आहे. महानगरपालिकेमध्ये ठेकेदार राज आलेला आहे. प्रत्येक नगरसेवक यांचा, प्रत्येक आमदार यांचे ठेकेदार पोचलेले आहे. सामान्य जनतेचा आणि सामान्य लोकांच्या सुनवाई होत नाही. आणि तुम्हाला सांगतो की या लोकांनी एवढा भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे की लोक त्रासले आहे. पाण्याचे बिलं वाढलेले आहे, इलेक्ट्रिसिटीचे बिलं वाढलेले आहे, प्रॉपर्टी टॅक्स वाढलेला आहे. रोड, सिमेंट रोड आणि ब्रिजला हे लोक विकास म्हणतात, पण हा विकास नाही आहे. सामान्य लोकांचं दर्दी उत्पन्न एवढं नाही आहे जेवढं यांनी टॅक्स लावलेला आहे. आणि एक रस्ता बनवायचा, त्याला पुन्हा गड्डे पडायचे, पुन्हा बनवायचा, तर गड्ड्याचा मध्ये यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. गटर लाईन चोकाचा आहे. आणि पावसाळ्यामध्ये हे म्हणतात की सिमेंट रोड आहे, हे ब्रिज आहे, पावसाळ्यामध्ये इथे स्विमिंग पूल होतोय पूर्ण नागपूर शहरात. देवाभाऊचा जादू चालणार का? देवाभाऊचा जादू नागपुरात चालणार का? कारण की देवाभाऊ आता रोड शो करणार आहे, जादू चालणार का? चालेल, 100% चालेल भाऊ. पूर्ण डेव्हलपमेंट बीजेपीने केलेलं आहे. वोट चोरीचा आरोप आपल्यावर लागत आहे. चुकीचा आहे तो आरोप, चुकीचा आरोप आहे. वोट चोरीचा आरोप आपल्यावर वोट चोरी खऱ्या अर्थानं भाजप करते का, असं वाटतं का तुम्हाला? वोट चोरी भाजप करते? आपने अभी पूछा देवेंद्र जी का जादू चलेगा क्या? अगर इनके कार्यकर्ता में जादू है, इनके कार्यकर्ता में जादू है, तो हमारे प्रभाग क्रमांक 17 से मनोज साबड़े जैसा हमारा आदमी लेके इनको लड़ाना पड़ रहा. इनके पास ओरिजिनल इनके कार्यकर्ता नहीं है लड़ने के लिए. ये देवेंद्र जी की बात करते, हमारे कार्यकर्ता. आप कांग्रेस में साथ में क्यों नहीं ली? कांग्रेस ने आप यूबीटी को साथ में क्यों नहीं लिए? मनसे को क्यों साथ में नहीं लिए? हमारी ये कार्यकर्ता का इलेक्शन है, जन सामान्य कार्यकर्ता की लड़ाई है, युति की लड़ाई नहीं है. हर कार्यकर्ता नेता बनाता है. हमारे नेताओं ने आदेश दिया है कि ये कार्यकर्ता का इलेक्शन, युति का कोई बंधन नहीं है. इनके पास तो कार्यकर्ता नहीं है. काय घडी काम करणार का? घडी काम करणार? 100% काम करणार, घडीशिवाय कोणाचं होतच नाही आहे. आणि आमच्या महिला, आमच्या अदितीताई तटकरे यांनी महिलांकरता लाडकी बहीण योजना आणलेली आहे. आज महिलांचे सक्षमीकरण झाले पाहिजे, महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे म्हणून लाडकी बहीण योजना आणलेली आहे. आणि 1,500 रुपये बरंच काही होत असते. आज गरिबाच्या घरात चूल पेटत असते. त्यांचे कधी कधी त्यांना आपल्या आईला जर काही घ्यायची इच्छा असली तर ते घेऊ शकते. त्यांच्या संसाराला हातभार लागत आहे. आज 1,500 रुपये जर देत आहे त्यामुळे महिला आर्थिक सक्षम झालेल्या आहे, स्वतःचे डिसिजन त्या घेऊ शकत आहे. आणि अशा प्रकारे आमच्या अदितीताई तटकरे यांनी महिलांना सक्षम केलेलं आहे. भाजप नेते सांगत होते की आम्ही युतीत लढू, मात्र आता आपण दूर झालेले आहेत. बोडवण जिल्हे असं वाटत नाही तुम्हाला? नाही, आम्हाला काही बोलवं नाही. घडी हा पक्ष महात्मा फुले शाहू आंबेडकरला चालणार आहे. अजित दादांची अगर गरज नसते तर माननीय मुख्यमंत्र्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की मग अजित दादांना तुम्ही सत्तेमध्ये का? अजित दादाशिवाय महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण सुरू शकतं. देवाभाऊचा जादू चालणार का? देवाभाऊचा जादू चालणार? या वेळेस आम्ही मैत्रीपूर्ण लढत आहोत, याच्यामध्ये काही वाद नाही. आणि जे लोक बोलून राहिले की ज्यांचे अस्तित्व नाही आणि ज्यांना आपलं अस्तित्व टिकवता येत नाही ते ओरडतात की आमचं
इथं काय होणार आहे आमच्या दोघांच्या महायुतीमध्ये जसं आहे मैत्रीपूर्ण आम्ही या नागपूर शहरामध्ये लढणार आहोत. काय आपल्याला काँग्रेसने दूर ठेवलेला आहे एका अर्थानं बघितलं असेल तर आम्ही सोबत लढू आणि वेळेवर जर बघितलं असेल तर मशालला दूर ठेवलेली आहे. कसं आहे माहिती आहे का, हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष यांनी स्थानिक लेवलच्या पक्षांना संपवण्याची सुपारी घेतलेली आहे. विकास ठाकरे यांच्याशी 3:30 वाजेपर्यंत युतीमध्ये आम्ही बसलो. कारण की तुमचे नितीन जे तिवारी आहे शहर अध्यक्ष आहेत ते दूर आहेत कुठेतरी, ते किशोर कुमऱ्याच्या विरोधात आवाज उठलत आहे. असं आहे, असे येणारे पुष्कळ पडतात. त्याला मला वाटते काँग्रेस किंवा बीजेपीने सुपारी दिली असेल की किशोरभाऊ कुमरे तुम्ही हरवा म्हणून. 500च्या खालचा उमेदवार तो वोट घेणार आहे. त्याचा काय धंदा आहे का नाही सगळ्यांना माहित आहे. पक्षाच्या विरोधामध्ये काम करेल, पक्ष 100% कार्य. पण माझं म्हणणं एक आहे, बीजेपी असो की काँग्रेस असो यांनी स्थानिक पक्ष संपवण्याची सुपारी घेतली आहे. आज तुम्ही पहा, जे धनुष्यबाण एकनाथ शिंदे 8 उमेदवार दिले, 6 उमेदवार त्यांनी आपले दिले आहे. 2 वेळ फक्त याच्यात. राज ठाकरे मुंबईत आवाज उचलतात, पुण्यात आवाज उचलतात, नाशिकमध्ये आवाज उचलतात. नागपुरात का राज ठाकरे येत नाही? राज ठाकरे नागपुरात पण येतील. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सरकार. नागपूरवर प्रेम नाही का? नागपूरवर प्रेम नाही का? खूप जास्त प्रेम आहे. घडी तर बंद पडली आतापर्यंत. बीजेपीच्या कमर तर सडून झालेला आहे. आपण सत्ताधारी भाजपकडे जाऊया. एका अर्थानं जर बघितलं असेल तर मोठी बंडखोरी आहे भाजपमध्ये पाहायला मिळत आहे. अनेक बंडखोरी पाहायला मिळत आहे. स्वतः नितीन गडकरी यांच्या ज्या ठिकाणी मतदान आहे त्या ठिकाणी बंडखोरी पाहायला मिळत आहे. बंडखोरी नमवण्यात भाजपला अपयश आलेलं आहे. नाही पहा, 96% लोकांना 96% जे लोक आहे बंडखोर हे घरी बसले आहे. फक्त आता 3 ते 4% जे आहे ना हे बंडखोर उभे आहे. त्यांच्यासोबत पण चर्चा सुरू आहे आणि हे होत असतं. 2 पिढ्यांच्या लोकांनी एके वेळेला तिकीट मागितल्यानंतर, आणि भारतीय जनता पार्टी एवढा मोठा पक्ष आहे की सगळ्यात जास्त उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडूनच मागण्यात आली होती. आणि बाहेरून वगैरे आम्ही खूप जास्त आणले नाही. 2-3 ठिकाणी आणले जिथे आम्ही कधीच जिंकलो नाही. अशाच 2-3 प्रभागामध्ये आम्ही बाहेरून उमेदवार आणले आणि ते होत असतं कारण आम्हाला जिंकायचं आहे. त्याच्यामुळे नाराजी जी आहे मॅक्सिमम कमी झाली आहे. अजून येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला बाकीची पण नाराजी कमी झालेली दिसेल. मनसेच्या इंजिन जर बघितलं तर मुंबईत धावतो, नाशिकमध्ये धावतो. कधीच राज ठाकरे उपराजधानीत येत नाही. का बरं? राजसाहेबांना येण्याची गरजच नाही. आम्ही सक्षम महाराष्ट्र सैनिक आहोत. त्याच्यामुळे राजसाहेब नाही आले तरी यावेळी महानगरपालिकेमध्ये आम्ही मनसेचा झेंडा फडकवूच. किती जागा निवडून आणाल आपण? यावेळी आमचे 23 उमेदवार आहे आणि 23च्या 23 सीट आम्ही उमेदवार निवडून आलो. काँग्रेसकडे जाऊया. दानरभाऊ काय सांगाल एकंदरीत? आपल्याला कुठेतरी जर बघितलं असेल तर आपण धोका दिलेला आहे. तुतारीला धोका दिलेला, आपण मशालला धोका दिला. ऐन वेळेवर आपण युती तोडला, किशोर कुमरेला दूर ठेवलं. असे असताना का बरं तुम्हाला युबीटी असेल किंवा हे सगळे आवडत नव्हतं का? असं नाही आहे. पक्षाच्या समीकरणानुसार ते सगळं झालेलं आहे. शरद पवार काँग्रेस गटाचं नागपुरात काही अस्तित्व एवढं आहे नाही. फक्त त्यांच्या मागण्या खूप जागाच्या होत्या, आम्ही त्या पूर्ण करू नाही शकलो. त्याच्यामुळे त्यांनी आपलं वेगळं पॅनल बनवलं. शिवसेनेची इथे मक्केदारी आहे कारण की 2 नगरसेवक मागील वेळी निवडून आले होते, त्यांना तर जागा द्यायला पाहिजे होती किमान. नाही काय त्यांना देऊन काय करणार आहे आपण? काँग्रेस इथं निवडून आली जवळपास. आणि दुसरं दादा, आमच्या इकडं एवढं अविनाश भाऊ सारखं नेतृत्व होतं नागपुरात, त्यांना तिकीट नाही दिली. त्यांच्या जागेवर बाहेरचे उमेदवार आणले. महापौर पदाचा माणूस होता. तुम्ही पण पूजा मानमोडेला उमेदवारी दिली नाही. तिने पण बंडखोरी उमेदवारी. ती तरुण आहे, अजून चान्सेस आहे ना. कार्यकर्त्याला तिकीट दिली त्या ठिकाणी काँग्रेसने. काँग्रेस म्हणते की अस्तित्व नाही आहे तुमचं. काँग्रेसचं अस्तित्व संपल्यासारखं मला तरी असं वाटत आहे. कारण की जेव्हा काँग्रेसवाल्यांनी धोका दिलेला आहे, हे नेहमी समोर येऊन धोका देतात. हे मागे येऊन धोका नाही देतात, एकदम समोर येऊन धोका देतात. शेवटच्या क्षणाला यांनी फोन बंद करून ठेवले यांच्या नेत्यांनी. परंतु आम्ही शिवसेना युवासेना आमचे संपूर्ण कार्यकर्ते आम्ही संपूर्ण तयार होतो. कारण की हे कुठेतरी धोका देतील हे आमच्या डोक्यात होतं. स्थानिक जे सतीश भाऊ हरडे आहे, जे आमचे स्थानिक जे लीडर आहे त्यांच्या लक्षात. शहर अध्यक्ष आता एका अर्थानं बंडखोरी केलेली आहे त्यांनी. त्यांना ऐन वेळेवर धोका दिलेला किशोर कुमरे आणि त्यांच्या विरोधात सगळ्या यशाला काँग्रेस ते आम्हाला जागा सोडणार होती. काँग्रेस राऊतची मी तुम्हाला जे शहर अध्यक्ष जे आहेत तुमचे शहर अध्यक्षाला कुठेतरी धोका दिला किशोर कुमरे यांनी. खातच नाही तर उघडणार कुठं? आमचा त्या प्रभागात आमचे ऑलरेडी 2 नगरसेवक आहे आणि आम्हाला ती सीट पण काँग्रेसवाले सोडणार होते. काँग्रेसने आम्हाला ऐनवेळेवरती धोका दिला, त्याच्यामुळे तिथे त्यांनी बंडखोरी केलेली आहे. नाहीतर ते आमच्या पक्षासोबत आहे आणि ते आमचे चांगले कार्यकर्ते. किती जागा निवडून आला आपण? आमचे कमीत कमी 30 ते 35 जागा यावेळेस निवडून येणार आहे. प्रशांत भाऊ, काय असं झालं की काच्या फोडावं लागते, दगड मारावं लागते का? असं बंडखोर एका अर्थानं बंडखोरी करावं लागतं राष्ट्रवादीमध्ये. याचाच अर्थ आमचा पक्ष किती वाढलाय. हा एक माणूस म्हणजे एका सीटसाठी 10 लोक मागून राहिले आहे.
तर कोणाला नाही मिळत नाराज होतात. किती जागा निवडून आणणार आपण? आमच्या येतील ना 35च्या जवळपास येतील. देवेंद्र भाऊच्या नागपुरात जादू चालणार आहे, मग कसं तुम्ही जादू त्यांचा चालणार आहे, जादू अजितदादाचाही चालणार आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्याचा जादू चालतच असतो, पण शेवटी जनता ठरवते ना काय करायचं आहे, कोणाला द्यायचं आहे आणि काय नाही द्यायचं. जो माणूस विकासाचा अजेंडा घेऊन जो समोर जातो त्यालाच जनता वोट देते. त्याच्यामुळे असं काही नाही की अजेंडा काय हे काय. तुम्हाला मी आजही सांगतो, आमच्या जवळ पॅनल निघणारे लोक आहेत, पॅनल निघणारे. आपल्यासोबत भाजपच्या काय महापौर उमेदवार कोण असणार, आपला कॅन्डिडेट कोण असणार आहे? कारण की ही चर्चा आज करण्यात काही अर्थ नाही, कारण अजून महापौर पदाचं आरक्षणच उघडायचं आहे. आरक्षण उघडल्यानंतर पार्टी निर्णय घेईल, आज ती चर्चा होऊच शकत नाही. किती जागा निवडून आणणार आपण? आम्ही 121 पेक्षा जास्त निवडून आणणार 100%. 121 जागा निवडून आणणारा भाजप. आपण कसं मात करत त्यांना? नाही, मला असं वाटत नाही आहे. जे ग्राउंड लेवलची सत्य परिस्थिती आहे ते वेगळी आहे. आता बीजेपी हे सत्तेच्या मोहात एवढी अंध झाली आहे की त्यांना असं वाटतं की ती प्रत्येक निवडणूक जिंकेलच. पण जर पैसा आणि सत्तेच्या भरोश्यावर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर मग या पूर्ण देशामध्ये सर्वीकडे भाजपच राहिली असती. पण अशी वस्तुस्थिती नाही. आम्ही प्रभाग 11 मधून उभा आहे. माझ्या एरियामध्ये मराठी शाळा बंद पडलेली आहे, दवाखाना काम करत नाही. हे 572 1900चे प्रश्न आहे. रोडाचा खड्डे पडलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये तिथले लोक एवढे नाराज आहे की यावेळेस परिवर्तन घडणार आहे आणि भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवण्यात येणार आहे. शाळा बंद पडल्या, मराठी शाळा बंद पडलेल्या हे मोठा गंभीर विषय आहे. कारण की आपण जर बघितलं तर शाळा बंद पडल्या आणि त्यामुळे याचा फटका जे आहे ते सर्वसामान्य घरातील मुलांना बसवतो. असं आहे की आजच्या तारखेला आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये इंग्रजीला अतिशय जास्त महत्त्व आलेलं आहे. सगळीकडे इंग्रजीचा प्रभाव आहे, मराठी माध्यमातूनही आपण शिकवतो. त्याच्यामुळे स्विचिंग ओव्हर पण सुरू आहे. आम्ही एका संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये कॉन्व्हेंट सुरू केलं, त्याला प्रचंड प्रतिसाद आहे. यावर्षी परत अजून त्यांना वाढवत आहे. शाळा बंद नाही पडल्या आमच्या. आम्ही एज्युकेशनमध्ये रिव्होल्युशन नवीन काळानुसार आणतोय. त्याच्यानुसार आम्ही गेल्या 5 वर्षांहून काम करून आता त्या पद्धतीचं शिक्षण पद्धती सुरू केली आहे. पहिले 6 विधानसभामध्ये आम्ही प्रयोग केला, तो यशस्वी झाला. आता अजून त्याच्यामध्ये वाढ करतो आम्ही. इंग्लिश शाळांना आम्ही असं म्हणत नाही की इंग्लिश शिकवली नाही पाहिजे. इंग्लिश हे उत्तम शिकली पाहिजे आणि मराठी, महाराष्ट्रात मराठी चालेल, पहिली मातृभाषा आहे. पण मला एक म्हणायचं आहे, मूत्रीघर आणि शौचालयाला हे 5 स्टार सारखं बनवत आहे. मूत्री घराला 5 स्टार सारखं बनवायचं आणि मराठी शाळा बंद पडवायचा, हा कोणता न्याय आहे? म्हणजे मराठीवर नेहमी अन्यायच करायचा. काय अजेंडा असणार आहे महानगरपालिकेत? काँग्रेसची सत्ता आल्यानंतर काय अजेंडा असणार आहे? पहिला आम्ही सर्वात अगोदर दलित वस्तीमध्ये ई लायब्ररी खोलू, कारण तिथल्या मुलांना शिक्षणाची गरज आहे. ही लायब्ररी तर भाजपने आपल्या काळात खोली, सुशिक्षित आहे. कुठे पाहिले तुम्ही ई लायब्ररी? मध्य नागपूरमध्ये आहे, पूर्व नागपूरमध्ये आहे. कुठं पाहिलं? दक्षिण पश्चिम मध्ये कुठं आहे हो ई लायब्ररी? तुम्ही मध्य तिकडे कुठे चालले आहे? कुठं नागपुरात ई लायब्ररी आहे? शिक्षणाच्या लायब्ररी पाहिजे, कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी पोरांना शाळा पाहिजे, व्यवस्थित बसासाठी टेबल खुर्च्या पाहिजे, वीज बाजली, खूप समस्या आहे दादा. तुम्ही फील्डवर जा, तुम्हाला दलित वस्तीमध्ये लोक जनावरसारखे राहून राहिले. तिथे काय सत्ता आल्यानंतर पहिला काम काय असेल तुमच्या? सगळ्यात परम जे काँग्रेसनी जे पहिले नागपूर शहर विकून खाल्लं, त्यांच्या काँग्रेसने विकून खाल्लं? विकून खाल्लं. त्याच्यानंतर वाचलेलं कर्जात बुडवली. म्हणजे तुमची अंतर्गत तुमच्या काय युती आहे का भाजप सोबत? नाही सांगून राहिलो ना मी. अंतर्गत युती आहे तुमची? काँग्रेसनी यांच्या लिडरनी जे पहिले शहर विकून खाल्लं, त्याच्यानंतर वाचलेलं जे शहर होतं ते भारतीय जनता पक्षाने विकून खाल्लं. आता नागपूर महानगरपालिका कर्जात आहे, पेमेंट द्यायला यांच्याकडे पैसे नाही आहे. ते लाडकी बहिणीचे संपूर्ण पैसे कुठे नेऊन टाकले भगवान जाणे. त्याच्यामुळे आता या महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे मुंबई महानगरपालिका जी अस्तित्वात शिवसेनेने आणून ठेवलेली आहे. ठाकरे बंधू एकत्र आले मुंबईत, मात्र नागपुरात येऊ शकले नाही. का बरं इतकं दुःख आहे तुम्हाला? थोडा सांगतो, समन्वयाचा थोडा अभाव पडला. पण जे झालं ते चांगलं झालं आहे. संपूर्ण त्यांनाही आमची ताकद उभी करायची, आम्हाला आमची ताकद उभी करायची आहे. त्याच्यामुळे नागपूरचा विकास हा मुंबईच्या विकासावरती आधारित असणार आहे. काँग्रेस बीजेपी वाला विकास करू शकत नाही. यांनी कर्जात बुडवली, यांच्या लिडरनी नागपूर शहर विकून खाल्लं. हजार एकर मध्ये यांचे कॉलेजेस आहे मोठे मोठे. प्रशांत भाऊ, काय कराल जर सत्ता आली तर काय एका अर्थानं राष्ट्रवादीच्या एका अर्थ अजेंडा असणार आहे? सत्ता जर आली तर काय अजेंडा असणार आहे कोणाचा? राष्ट्रवादीची जी सत्ता आली, जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले तर काय असणार आहे? सगळ्यात पहिले इथे जे गटर लाईन आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर हे बिलांचा प्रॉब्लेम आहे. महानगरपालिकेमध्ये कामं कोणते राहतात? जे जनतेच्या रोज उपयोगाचे कामं आहेत
तेच कामं असतात आणि ते कामं सोडवण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हिरिरीने करणार आहे. त्याच्यामुळे तो काही विषयच नाही. काही इथे महानगरपालिकेमध्ये एअरपोर्ट तर नाही बनवणार आहे महानगरपालिका, किंवा तुमचे मोठे मोठे आपलं संस्थान नाही बनवणार आहे. ते जे जनतेचे जे रोज होणारे कामं आहेत ते कामं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 200% करेल, याच्यात काही वाद नाही. उपराजधानीत सत्ता कोणाची येणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचे असणार आहे. कारण की काँग्रेसने एक हाती आपला झेंडा पकडलाय, भाजप सुद्धा यंदा कमर कसली आहे. त्यामुळे सत्तेच्या वाटा कोण घेणार हे सुद्धा नागपूर महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. तेजस मोहतरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.